थंडीमध्ये बऱ्याचदा सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा हाडांचे दुखणे, हाडांची झालेली झीज या गोष्टी डोकं वर काढू लागतात. आणि थंडीमध्ये डिंक खाणं किती फायदेशीर आहे हे तुम्हा सगळ्यांना तर माहीतच आहे. डिंकाचे लाडू आपण नेहमीच करतो, पण त्यासाठी बराचसा वेळ लागतो. पण आज आपण हा डिंकाचा गूळ घालून शिरा तयार केलेला आहे. रोज सकाळी जर 2 चमचे हा शिरा तुम्ही दुधाबरोबर किंवा अगदी नुसताच जरी खाल्ला ना, तरी याचे बरेचसे फायदे आपल्या शरीराला मिळतात. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम एखादी अशी घरातील छोटीशी वाटी असते ना, ती आपण प्रमाणासाठी ठरवून ठेवायची आहे. त्याच वाटीने सगळी साहित्याची मापं घ्यायची आहेत. 1 वाटी इथे मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने जेवढा गूळ घेतला त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हे मी साधंच पाणी घेतलेलं आहे. आपल्याला गुळाचं हे पाणी तयार करून घ्यायचं आहे. आपण हे उकळण्यासाठी ठेवणारच आहोत, पण एक कढई या एका गॅसवर ठेवायची आणि दुसऱ्या गॅसवर हे गुळाचं पाणी असं उकळण्यासाठी ठेवायचं आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये खसखस थोडीशी रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे. हलकासा रंग बदलला की लगेच खसखस अशी काढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये 1 वाटी साधारण तूप लागणार आहे. त्यापैकी थोडं तूप आपण आता कढईमध्ये घालून घेणार आहोत. त्यामध्ये काही बदाम असे परतून घ्यायचे आहेत. तुम्हाला जे कुठले ड्रायफ्रुट्स आवडत असतील ते सगळे वापरलेत ना तरीही चालेल, पण मी इथे फक्त बदामाचाच वापर केलेला आहे. बदाम किंवा कुठलेही ड्रायफ्रुट्स असे तुपावर चांगले असे परतून घेतल्यामुळे ते खायला सुद्धा मस्त असे खमंग लागतात आणि त्याचबरोबर असा छान त्यांना क्रंच सुद्धा येतो. आता हे वाटीत काढलेले जे बदाम आहेत ते थोडेसे खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहेत. आता उरलेल्या ते तुपामध्ये थोडासा आपल्याला डिंक असा तळून घ्यायचा आहे. साधारण अर्धी वाटी मी डिंक घेतलेला आहे. लहान गॅस करून अगदी मंद आचेवर छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत डिंक परतून घ्यायचा आहे, म्हणजे तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो, आतमध्ये कच्चा राहत नाही आणि दाताला खाताना चिकटत नाही. तर असा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत मस्त असा तळून घेतलेला आहे. याच पद्धतीने बाकीचा सुद्धा सगळा डिंक मी असा तळून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी असं किंचित जाडसर असलेलं हे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. पण जर तुमच्याकडे जाडसर असं गव्हाचं पीठ नसेल तर मात्र अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा वापरलात ना तरीही चालेल. आता हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं तूप होतं, पण मी त्यावरच हा गव्हाचा रवा परतून घेतला. त्यानंतर बघा साधारण 2 पळी इतकं मी तूप यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा आपण चांगलं हे तुपावर परतून घ्यायचं आहे. या शिऱ्यासाठी थोडंसं तूप जास्तीचं लागतं, पण ना शिरा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट होतो. बरं, आपल्या शरीरासाठी सुद्धा नेहमी आपण डिंकाचे लाडू करतोच असं नाही, तर हा असा जर शिरा तयार करून ठेवला तर आठवडाभर तुम्ही आरामात खाऊ शकता. मी आता पुन्हा 1 पळी ते तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं तूप आपलं शिल्लक राहिलेलं आहे. थोडं थोडं तूप करून टाकलं की आपल्याला बरोबर तुपाचा अंदाज येतो. मस्त असा रंग बदलेपर्यंत, खमंग सुवास सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. आता मी आणखीन 1 चमचा तूप घालणार आहे. साधारण 1 चमचाभर तूप राहील इतकं तूप मी शिल्लक ठेवलं आणि बाकी सगळं तूप इथे वापरलेलं आहे. जसं आपण हा गव्हाचा रवा भाजत जातो तसं ना याला तूप सुटायला लागतं. आता हे चांगलं असं आपल्याला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे. गॅस मात्र अगदी लहान ठेवायचा, नाहीतर हा गव्हाचा रवा पटकन करपतो. हे आपण जितकं छान असं मंद आचेवर बदामी रंग येईपर्यंत जेवढं चांगलं परतून घेऊ ना तेवढा हा शिरा खायला छान लागतो. त्यामुळे अगदी पेशन्स ठेवून लहान आचेवर बघा असा हलकासा रंग बदलेपर्यंत चांगलं सतत हलवत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा, आधीपेक्षा बऱ्यापैकी मिश्रण हे असं सैलसर झालं आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे. असं इतपत आपल्याला छान असा बिस्किट सारखा रंग येईपर्यंत हे रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा आहे. मी खोबऱ्याचा पाठीचा काळपट भाग काढून घेतला आणि मग त्यानंतर हे खोबरं किसून घेतलं होतं. हे सुद्धा चांगलं मिनिटभर मंद आचेवर असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे ना लवकर शिरा खराब होत नाही किंवा खोबऱ्याचा खवट वास येत नाही. आता यामध्ये आपल्याला हे गुळाचं जे पाणी गरम झालेलं आहे ना ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे.
गुळामध्ये बराचसा कचरा, धूळ, माती, कण असू शकतात, म्हणून हे बघा असे काळपट कण असतात, म्हणून नेहमी गुळाचं पाणी कायम गाळून घ्यायचं। आता गॅस लहानच आहे आणि हे तळापासून चांगलं असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही अजिबात या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। आपण ही जी पद्धत वापरली ना, म्हणजे गुळाचं पाणी या पिठामध्ये ओतलं, त्यामुळे शिरा आहे ना चिकट होत नाही किंवा खाताना टाळ्याला चिकटत नाही। आपल्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे नंतर जर आपण साखर घातली असती किंवा गूळ घातला असता तर मात्र शिरा चिकट होतो। आता गॅस लहानच आहे, झाकण ठेवून साधारण 1 ते 2 मिनिटाची वाफ घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण जे बदाम फ्राय करून घेतले होते ते थोडेसे मी कुटून घेतले ते घालायचे। त्यानंतर भाजलेली खसखस घातलेली आहे, त्याचबरोबर तळून ठेवलेला हा जो डिंक आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि एकदा फक्त हे असं परतून घ्यायचं आहे। यामध्ये डिंक जर तुम्हाला असा पूर्ण मॅश करायचा असेल तर करू शकता, किंवा मोठा मोठा डिंक सुद्धा खायला छान लागतो, त्यामुळे जास्त नाही मॅश केलात ना तरीही चालेल। हे एकदा चांगलं असं परतून घ्यायचं, म्हणजे शिरा आणि डिंक अगदी व्यवस्थित एकजीव होतो। डिंक खाण्याचे बरेचसे फायदे आहेत, त्यामुळे या थंडीमध्ये आवर्जून तुम्ही डिंकाचा शिरा करा। यामध्ये मी 1 चमचा इथे सुंठ पावडर घातलेली आहे, त्याचबरोबर शिल्लक राहिलेलं 1 चमचाभर जे तूप होतं ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं आणि तळापासून हलवून घेतलं। आपला हा डिंकाचा पौष्टिक शिरा बनवून तयार झालेला आहे। यामध्ये आपण साखर वापरली नाहीये, बरं हा गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाचा केलेला आहे। भरपूर असं आपण यामध्ये डिंक, खोबरं, ड्रायफ्रुट्स घातले असल्यामुळे हा अतिशय पौष्टिक आहे। लहान बाळं असतील किंवा वयोवृद्ध असतील सगळ्यांनाच हा खाता येईल असा हा पौष्टिक डिंकाचा शिरा आहे। या थंडीमध्ये नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा लवकरच भेटूया, धन्यवाद।